न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। सीआयडीचे पुण्याचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन केजला रवाना झाले आहेत। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी, सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन आता बीड जिल्ह्यातल्या केज करता रवाना झाले आहेत। वाल्मिक कराडला आजच केजच्या कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं कळतं। रात्री उशिरा रिमांडची सुनावणी घेण्याची विनंती सीआयडीकडून करण्यात आली असून ही विनंती केजच्या कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे आजच वाल्मिक कराडला केज इथल्या न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याच्या रिमांडची सुनावणी पार पडेल। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। वैभव सोनवणे आणि यासोबत सिद्धार्थ गोदाम आपले दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सगळ्यात आधी वैभव, सगळ्या नाट्यमय घडामोडी तुझ्या समोर झालेत, कॅमेऱ्यात टिपल्या गेलेत, पण आता वाल्मिक कराडला घेऊन निघालेत केजला। काय काय मुद्दे असू शकतात महत्त्वाचे? मिलिंद, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चाणाक्षपणा दाखवत सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा दिला। दोन गाड्या या मागच्या दरवाजाने सीआयडीच्या मुख्य कार्यालयाच्या पार्किंगमधून थेट बाहेर गेल्या, ज्या माध्यमांच्या लक्षात आल्या नाही। बऱ्याच वेळानंतर या गाड्या गेल्यानंतर हा सगळा त्याला घेऊन हे पथक जे आहे सीआयडीचं ते केजला रवाना झाल्याची माहिती समोर आली। आता काही वेळापूर्वी सारंगावाड जे डीआयजी आहेत त्यांनी सुद्धा येऊन या संदर्भातली अधिकृत माहिती दिली। सगळ्यात महत्त्वाची आणि तांत्रिक माहिती जी आहे ती म्हणजे वाल्मिक कराड याला पुण्यातल्या कार्यालयामध्ये अटक करण्यात आलेली नाही। वाल्मिक कराड हा सीआयडीच्या पथकाच्या ताब्यामध्ये, त्याला इथून केजला जे तपास अंमलदार असणार आहेत, तपासी अधिकारी जे आहेत त्यांच्या ताब्यामध्ये दिलं जाईल आणि तिथे अटकेची कारवाई पूर्ण केली जाईल। त्यानंतर त्याला तातडीनं केसच्या कोर्टामध्ये नेलं जाईल आणि दरम्यान त्याची मेडिकल सुद्धा केली जाईल। ही सगळी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया सुरुवातीला फॉलो होईल। आता पहिल्यांदा वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली जाईल आणि त्यानंतर पुढचा तपास जो आहे तो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही या दिशेने केला जाईल। जर या सगळ्या प्रकरणामध्ये जर आणि तर खूप मोठ्या प्रमाणावर यासाठी आहे, जर देशमुख यांच्या हत्येमध्ये जर सहभाग आढळून आला वाल्मिक कराड यांचा, तर मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती मोकाची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते आणि त्या दृष्टीने तपास जो आहे तो सीआयडीचा सुरू आहे। ठीक आहे, सिद्धार्थकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न थोडक्यात वैभव, ज्या अर्थी आता अटकेची कारवाई केली नाही, खरं तर राज्य सीआयडी सुद्धा या कामी प्रयत्नशील होते त्याला शोधण्यामध्ये, मग अटकेची प्राथमिक कारवाई की जी प्राथमिक कारवाई आहे सगळ्यात पहिला FIR मध्ये नाव आलेलं होतं यापूर्वीच, तर ती पुण्यात का करण्यात आली नाही? त्याच्या पाठीमागचं तांत्रिक काय कारण असू शकतं किंवा काय सांगशील? मिलिंद, तांत्रिक कारण त्याचं मूळ हेच आहे, तपासी अंमलदार जे असतात ते या गुन्ह्याच्या तपासाची सगळी जबाबदारी जी आहे ती तपासी अंमलदारांची असते। एखादा आरोपी अटक करणं, त्याला हजर करून घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासी अंमलदारांच्या सहीनं व्हाव्या लागतात। तपासी अंमलदार हे तुर्तास केजमध्ये आहेत जिथे या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे आणि आरोपी जो आहे तो पुण्याच्या कार्यालयामध्ये हजर झालेला होता। इथं या गुन्ह्याच्या संदर्भानं कुठलीही कारवाई जी आहे ती करण्यासाठी सिग्नेटरी ऑथॉरिटी जी आहे ती नाहीये, म्हणजे तपासी अंमलदार जे आहेत ते इथं हजर नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागतं। जर अटकेची कारवाई ही पुण्याच्या कार्यालयामध्ये केली असती तर इथून त्यांना बीडला नेणं, हा ट्रान्झिटचा साधारण 8 तासाचा काळ, त्यानंतर त्यांची मेडिकल करणं आणि मग त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हेक्टिक झाल्या असत्या। आता इथून पुढं त्यांना सरप्लस वेळ जो आहे तो मिळालेला आहे सीआयडीला। आता इथून त्याला केजला नेलं जाईल, तिथे कागदोपत्री त्याची अटक दाखवली जाईल, त्यानंतर मेडिकल केली जाईल आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये नेलं जाईल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेळ जो आहे तो वेळ सीआयडीच्या अधिकाऱ्यांना अधिकचा मिळेल आणि ताण जो आहे तो बऱ्याच अर्थाने कमी राहील। कागदपत्र जी वैभव, मी तुझ्याकडे येतो परत, दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत तुझ्याकरता पण सिद्धार्थकडे जाऊयात। सिद्धार्थ, अखेर केजला आणण्यात येत आहे वाल्मिक कराडला नाट्यमयरित्या। आधी एक व्हिडिओ त्यानं प्रसारित केला, व्हिडिओ माध्यमांमधनं पोहोचताच पुढच्या काही क्षणांमध्ये तो स्वतःहून येऊन हजर झाला आणि बाकी माध्यमांशी किंवा अन्य लोकांशी मोकळेपणाने अनऑफिशियल बोलणारा वाल्मिक कराड आता मात्र फक्त हात जोडत होता।
केजला आल्यानंतर काय काय आहे? निश्चितपणे मिलिंद, केजला आल्यानंतर जसं वैभवनी सांगितलं, मी वन लाईनमध्ये सांगतो की सगळी किचकट प्रक्रिया टाळण्यासाठी थेट केजला आणलेलं आहे, कारण केजमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि विशेष म्हणजे इथल्या कोर्टाने सीआयडीची विनंती मान्य केलेली आहे आणि रात्री उशिरापर्यंत कोर्ट बसायला तयार आहे. त्यामुळं पुन्हा हे सोपं झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे जे या ठिकाणचे सीआयडीचे प्रमुख आहेत, तपासाचे प्रमुख अधिकारी, ते सचिन पाटील तिथं हजर होते. सीआयडीला आधीच माहिती होतं, कारण ते सकाळी पोहोचले तिथं. आणि ही प्रोसेस झाल्या त्या ठिकाणी शरण आल्या त्याला ताब्यात घेऊन जी काय प्रमुख तपासणी करणारी आहे, म्हणजे चौकशी करणारी टीम आहे, त्याच्या प्रमुखांनी त्यांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणी आणि ते निघालेले आहेत. निश्चितपणे आता केजला आल्यानंतर काय कारवाई होणार, तर केजला आल्या त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना मेडिकलसाठी नेलं जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये प्रोसेस करून त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी भेटते हे बघणं गरजेचं आहे. बरं, पण आता सिद्धार्थ, माझ्यासोबत हो, बोल सिद्धार्थ. काय त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया, कारण त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं. भीम आर्मीचे सुद्धा या ठिकाणी अधिकारी आले आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचं सुद्धा आता व्हिडिओ कॉलवर बोलणं झालंय. धनभाऊ, काय म्हणाल? पहिली प्रतिक्रिया काय आहे? कराडला अटक झाली, आत्मसमर्पण केलं. सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत. आपली जी मागणी आहे सुरुवातीच्या दिवसापासून की आरोपी अटक करा. सगळे जे संघटित गुन्हेगारी आहे त्याला कायमचा आळा घालण्यासाठी हे सर्व इन्व्हेस्टिगेशन होणं आवश्यक आहे. जे अटक झालेले आरोपी आहेत किंवा राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करा आणि मग आम्हाला सांगा की त्याची कुठली दिशा चालली आहे, काय चाललंय. तुम्ही सुरक्षेची मागणी केली आहे का? अजूनही भीती वाटते तुम्हाला गावात? लोक छोटं गाव आहे आमचं, सगळे गरीब लोक आहेत. एवढ्या मोठ्या माणसाला ह्यांनी घात केला ह्या विकृतीने समाजातल्या. मग साहजिकच सगळ्यांना वाटतंय की बाबा सिक्युरिटी पाहिजे, आपल्याला कुटुंबाला पाहिजे, गावाला पाहिजे. तर मला गावाच्या पुढं जाता येत नाही, गाव सगळं एकोप्यानं राहत आहे आमचं. त्या हिशोबानं आम्ही म्हणलं की ठीक आहे, आम्हाला एक जे कुटुंबाला संरक्षणासाठी आम्हाला सुरक्षा पाहिजे. मनोज दादा जरांगे यांची भेट घेतली, काय कारण होतं? काही नाही, असंच. आता हे तिकडून भेटायला इकडे आले, मी तिकडे गेलो होतो बीडला, तर म्हणलं चला जाऊन येऊ सहज भेटायला. मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? त्यांनी फोनवर बोलणं झालं की एकाही कोणाला आरोपीला सोडलं जाणार नाही, फासावर नेईपर्यंत जिम्मेदारी सरकारची असेल. बरं, काय पण तुम्ही समाधानी आहात सगळ्या गोष्टीवर? तपासावर तर कमीत कमी समाधानी? सगळं व्हायला पाहिजे प्रॉपर जिथल्या तिथं. अजून बराचसा तपास बाकी आहे ना, आणि आरोपी पण 3 फरार आहेत अजून. ते अटक झाल्यानंतर मग आपण त्याच्यावर बोलू किंवा. तुमची याचिका सुद्धा खूप चर्चेत आहे, याचिका का करावीशी वाटते? निपक्षपातीपणे सगळं झालं पाहिजे, कुठं आपल्या तपासात बाधा नाही आली पाहिजे, किंवा समजा आपण एवढा मोठा माणूस गमावलेला आहे त्याला न्याय मागताना आपल्याला अडचणी नाही झाल्या पाहिजे, यासाठी सगळ्या गोष्टी करणं आवश्यक. पण धनंजय मुंडेला त्यांच्या मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात यावं हे सुद्धा याचिकेत तुम्ही मागणी केली. ह्याच्यात विषय असा आहे की आमची मागणी काही असू द्यात पण अडचण कोणती येऊ नये हे आमचा उद्देश.